हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 29 जानेवारी रोजी जया एकादशी आहे आणि या दिवशी गुरुवार सुद्धा आहे, म्हणजे गुरुवारी ही एकादशी आली आहे, म्हणून या दिवसाला अनन्य साधन असे महत्त्व दिले गेले आहे. तर या दिवशी आपल्याला एक गोष्ट करायची आहे. भगवान विष्णूंची आपल्याला एक सेवा करायची आहे. भगवान विष्णूंची ही सेवा जर तुम्ही केली तर तुमचा जो काही पितृदोष असेल त्यातून तुमची मुक्तता होणार आहे. आणि जर तुम्हाला पितृदोष नसेल तर तुम्हाला पितृदोष लागणार नाही. 3 पिढ्यांपर्यंत पितृदोष आपल्याला लागत असतो. 3 पिढ्या काय तर पिढ्यानपिढ्या आपल्याला पितृदोष लागत असतो. पितरांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि मागच्या जन्माचे जे काही भोग आहेत, वाईट कर्म आपण केले असेल त्याचे भोग आपल्याला या जन्मात भोगावे लागणार नाही. आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होईल आणि त्याची जड आपल्या या जन्मात लागणार नाही. आपल्या म्हणजे मागच्या जन्माचे काही कर्म असतील वाईट त्याची जड आपल्याला लागते आणि या जन्मात आपलं काही चांगलं होत नाही. तर ते चांगलं व्हावं, आपल्या घरात सुख समृद्धी यावी, तर यासाठी आपल्याला विष्णू भगवानांची एक सेवा करायची. तर ती सेवा कोणती आहे, कशा पद्धतीने करावी, कोणी करावी, कोणत्या वेळेला करावी, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामचं एक पेज आहे, त्या पेजला फॉलो नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्यांच्या दोघांची लिंक देईल, तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता. तर 29 जानेवारी रोजी जया एकादशी आली आहे आणि या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या, भगवान विष्णूंची सेवा करायची. तर भगवान विष्णूंची आपल्याला सेवा काय करायची आहे या दिवशी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी. जेव्हा एखादा दिवस असतो विशेष दिवस देवांचा, तर त्या दिवशी त्यांचं तत्व हे जागृत झालेलं असतं. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचं तत्व जागृत झालेलं असतं आणि त्यांची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. त्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करायची. आवळ्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं, तिथे धूप दीप लावायचा आणि तिथे बसून तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची किंवा भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करा. म्हणजे जी विष्णू सहस्त्र नावाचं तुम्ही पठण करू शकता किंवा व्यंकट स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा 11, 21, 51 किंवा 108 वेळा तिथे बसून जप करू शकता. या दिवशी पाण्यात गंगाजल आणि तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची. यामुळे काय होतं की पुण्याची प्राप्ती होते. म्हणजे आपले जे काही मागचे वाईट कर्म असतील ते पुसले जातात, ते निघून जातात, हळूहळू ते कमी होत असतात आणि आपले त्या पापातून मुक्ती होते. आणि पितरांचा त्रास, पितृदोष हा कायम सगळ्यांना लागत असतो. तर पितरांचा त्रास होऊ नये आपल्याला, यासाठी आपल्याला भागवत ग्रंथाचं पठण करायचं. आता भागवत मोठा जो ग्रंथ आहे तो खूप मोठा आहे, तर आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी छोटासा ग्रंथ करून दिलेला आहे भागवतचा, संक्षिप्त भागवत. तर त्या ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं. आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रात तुम्हाला कुठेही हा ग्रंथ मिळून जाईल. या ग्रंथाचं एक दिवस तुम्ही पठण करायचं, म्हणजे संपूर्ण ग्रंथ तो एका बैठकीत पठण करायचं. हा ग्रंथ पठण करायला तुम्हाला मोजून 1 ते 1.5 तास लागेल. जर तुम्हाला जर तुम्हाला कंटिन्यू बैठक होत नसेल, म्हणजे खूपच त्रास होत असेल, तर तुम्ही त्यात 14 स्कंद दिलेले आहेत. तर तुम्ही 7 स्कंद सकाळी आणि 7 स्कंद सायंकाळी पठण करू शकता जर त्रास असेल तर, किंवा मग तुम्ही एका बैठकीत करा जर तुम्हाला त्रास नसेल तर. या दिवशी पिवळं दान करायचं, म्हणजे पिवळ्या वस्तू दान करायच्या. भगवान विष्णूंना पिवळा रंग समर्पित आहे. पिवळा रंग म्हणजे भगवान विष्णूंचा आवडता आहे. म्हणजे गुरुग्रह, पिवळा रंग म्हणजे गुरुग्रह, म्हणजे आपला गुरुग्रह मजबूत होतो जेव्हा आपण पिवळ्या रंगाचं दान करतो. पिवळी केळी तुम्ही दान करू शकता, पिवळे वस्त्र दान करू शकता, पिवळं ब्लँकेट दान करू शकता. हळद, हरभऱ्याची डाळ दान करा आणि भगवान विष्णूंना तुमची इच्छा सांगा. तुम्हाला काय गोष्ट हवी आहे, तुमच्या आयुष्यात कोणती गोष्ट होत नाही ती तुम्ही भगवान विष्णूंकडून या दिवशी नक्की मागा. ते तुमची नक्की इच्छा पूर्ण करतील. तुम्ही कोणत्या दुःख संकटात असाल ते सुद्धा तुमचं ते दुःख संकट दूर करणार आहे. आपण या दिवशी व्रत करतो जया एकादशीचं, परंतु व्रत करण्यापेक्षा सेवेला अतिशय महत्त्व दिले गेलं आहे. आपण काय करतो मग, एकादशीचं व्रत केलं की खूप फळ मिळतं, म्हणजे आपलं सगळं चांगलं होईल, आपली पापातून मुक्ती होईल मागच्या जन्माच्या किंवा या जन्मात सगळं काही चांगलं भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. परंतु या दिवशी जर सेवाच केल्याने फक्त व्रत केलं तर आपल्याला कसं फळ मिळेल, नाही मिळणार. म्हणून आपल्याला सेवा करणं जास्त गरजेचं आहे. व्रतापेक्षा सेवेला महत्त्व द्या. बऱ्याच वेळा काय होतं, आपले जे पूर्वज असतात बघा, कोणाचा ऍक्सिडेंट झालेला असतो किंवा कोणी सुसाईड केलेली असते, आत्महत्या केलेली असते, किंवा मग कोणाचा मृत्यू होतो किंवा कोणाचा खून झालेला असतो बघा, अशा गोष्टी होतात. तर त्यांना काय होतं, मुक्ती मिळत नाही, ते भटकत असतात इकडे तिकडे. तर त्यासाठी आपल्याला संक्षिप्त भागवतचं
पठण करायचं असतं. म्हणजे त्यांना मुक्ती मिळण्यासाठी, त्यांना मुक्ती मिळाली, त्यांचे मार्ग मोकळे होतात आणि मग आपलेही मार्ग मोकळे होतात. आपले जे काही काम असतील रखडलेले ते आपले होतात आणि आपल्याला कुठल्याही अडचणी येत नाही संसारात, आपल्या कुटुंबात सौख्य नांदतं. म्हणून आपल्याला संक्षिप्त भागवतचं पठण करायचं आहे. आणि या दिवशी तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल, किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्यावर तुम्हाला जो दक्षिणावर्ती शंख, तो शंख सुद्धा दक्षिणावर्ती शंख तुम्हाला आपल्या स्वामींच्या केंद्रात मिळून जाईल. तर तो शंख घ्यायचा आणि पाण्यात टाकायचा त्याला, आणि त्या पाण्याने, शंखाने भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला. भगवान विष्णूंचे नावं घेत, 108 नाव घेत तुम्ही करू शकता, किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण करत करत तुम्ही त्यांचा अभिषेक करू शकता. भगवान विष्णूंना या दिवशी 108 किंवा 1000 तुळस अर्पण करायचे. विष्णू सहस्रनामावली आहे ते पठण करत करत तुम्ही तुळस अर्पण करू शकता, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत म्हणत तुम्ही तुळस अर्पण करायचे भगवान विष्णूला. किंवा तुळशीची एक माळ तुम्ही भगवान विष्णूंना, म्हणजे तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण असेल तर त्याला तुम्हाला ती माळ घालायची आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या किंवा कृष्णाच्या मंदिरात जा आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात पण जा, आणि तिथे माता लक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे. म्हणजे सौभाग्य अलंकार घेऊन जायचं आणि त्यानंतर माता लक्ष्मीची ओटी भरायची. 11 सौभाग्य अलंकार न्यायचे आणि तिची तिथे ओटी भरायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचा आशीर्वाद हवा आहे. आणि भगवान विष्णूंच्या मंदिरात गेल्या किंवा कृष्णाच्या मंदिरात गेल्या तिथे तुम्ही बसून विष्णू सहस्रनाम, व्यंकट स्तोत्र किंवा एखादा भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करू शकतात. काहीतरी तिथे बसून तुम्ही सेवा करा. परंतु या दिवशी आवर्जून मंदिरात जायचा प्रयत्न करा. 1 दिवस तरी मंदिरात जा. आणि या दिवशी तीळ दान करण्याला अतिशय महत्त्व दिले गेलं आहे. तर या दिवशी काळे तीळ किंवा पांढरे तीळ तुम्ही दान करू शकता. एखाद्या गोरगरजूला दान करा किंवा एखाद्या मंदिरात दान केलं तरी सुद्धा चालेल. आणि या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर एक आवळ्याचं रोप आणा आणि ते तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही नक्की लावा. तर आपल्याला या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. आपल्या घरात आर्थिक संकट येऊ नये, आपल्या घरात कशाची कमतरता भासू नये, लक्ष्मीचा आपल्या घरात वास राहावा, भगवान विष्णूचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा, आपल्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या, आपल्या घरात आजारपण येऊ नये, पितरांचा आपल्याला त्रास होऊ नये, आपल्या घरातली नकारात्मकता निघून जावी, यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. तर ह्या सेवा, या गोष्टी नक्की करा आणि चांगलं आचरण ठेवा. चांगल्या गोष्टी घरात बोला, निगेटिव्ह काहीही बोलू नका, कोणाची निंदा नालसी करू नका. फक्त सेवा करा, सेवेला महत्त्व द्या, नामजप करा, काहीही करा, पण हा असा आहे तो तसा आहे, कोणाची निंदा करू नका, कोणाला जज करायचं नाही. आपण दुसऱ्यांना जज करायला गेले की काय होतं, आपल्या घरात वास्तुपुरुष असतो, तो सगळं काही ऐकत असतो आणि आपण दुसऱ्याला काही बोललं तर तेच आपल्यासोबत होणार आहे. आज जर चांगलं होतं तर उद्या आपलं वाईट होईल. म्हणून अशा गोष्टी करू नका आणि सेवा करत चला, सेवेला महत्त्व द्या. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपला भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि कमेंट करत असताना तुम्ही कोणत्या सिटीमधून कमेंट करत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि कमेंटच्या वरती जे हाईप असतं बघा, त्यावर क्लिक नक्की करा आणि तिथे पॉईंट नक्की द्या. म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होईल आणि प्रत्येकाला या सेवेचा लाभ घेता येईल आणि घरोघरी आणि प्रत्येकाच्या घरात ही सेवा पोहोचेल आणि आपल्या हातून काहीतरी सेवा होईल. म्हणजे जेव्हा ते सेवा करतील त्याचं फळ आपल्याला सुद्धा मिळणार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.